चिन्हावरील युक्तिवादाला आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कुलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय घडतंय सुप्रीम कोर्टात? दीपक, सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। हा 7वा दिवस आहे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा। जे मूळ प्रकरण होतं शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, त्याबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता की शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे आहे आणि उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण वापरण्याची परवानगी नाहीये। त्याशिवाय आमदार अपात्रतेसंदर्भातही एक याचिका राहुल नार्वेकरांच्या समोर दाखल करण्यात आलेल्या होत्या तत्कालीन विधानसभा अध्यक्ष, आणि त्यांनी त्याविषयीचा काही निर्णय दिला होता 2024 जानेवारीमध्ये। तर त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हे अंतिम अपील आहे। या अपीलावर आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आणि कपिल सिब्बल हे आज पुन्हा एकदा मांडतायत की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं। सिब्बलांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही प्रकारे राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्याची आवश्यकता नव्हती, असं सध्या सिब्बल म्हणतात। त्याशिवाय ते सुद्धा म्हणतात की जर विधिमंडळ पक्षाच्या बाबतीतला वाद म्हणजेच आमदार कुणासोबत आहेत आणि कोणत्या आमदारांना पात्र ठरवायचं कुणाला अपात्र करायचं या संदर्भातला निर्णय करायचा होता तर तो राहुल नार्वेकरांनी करायला हवा होता त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांतर्गत, परंतु राहुल नार्वेकरांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं असं वारंवार कपिल सिब्बल म्हणतात। या सगळ्यामध्ये आपल्याला आठवतंय की जे मूळ निकालपत्र होतं शिवसेना वाद संदर्भातील प्रकरणात, जे धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं निकालपत्र आहे, त्या निकालपत्रामध्ये काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या विधानसभा अध्यक्षांना की त्यांनी निर्णय कसा करायचा आहे। आपल्याला सर्वांना आठवतं की ज्यावेळी रमणा हे सरन्यायाधीश होते तर व्ही रमणा हे सरन्यायाधीश असताना उद्धव ठाकरेंच्या वतीनेच आमदार अपात्रता प्रकरणावर स्थगिती मागण्यात आली होती आणि त्यावेळी व्ही रमणा यांनी स्थगिती दिली होती की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निपटारा करत नाही तोपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निवाडा केला जाऊ नये, आणि ही स्थगिती शेवटपर्यंत कायम राहिली। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या की विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निवाडा करायचा आहे, कशा प्रकारे निकाल द्यायचा आहे, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ज्या राजकीय पक्षाकडे अधिकार असतो व्हीप नेमण्याचा भारतीय संविधानानुसार, परंतु राजकीय पक्षामध्ये जर वाद आहे असं विधानसभा अध्यक्षांना वाटलं तर विधानसभा अध्यक्षांनी एक त्यांच्या स्तरावर इन्क्वायरी करायची, चौकशी करायची आहे की राजकीय पक्ष संघटना कुणाकडे आहे। त्यासाठी निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर असलेल्या संविधानाचा संदर्भ घ्यायचा आहे, निवडणूक आयोगासोबत ते कन्सल्ट करू शकतात असंही सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करू शकतात आणि त्यानंतर निवडणूक आयोग आणि त्यांच्या वैयक्तिक आकलनानुसार ते राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे काही पुराव्यांच्या आधारे त्यांच्यासमोर आलेल्या तथ्यात्मक बाबींच्या आधारे ठरवतील। त्यानंतर मग व्हीप कोणाचा व्हॅलिड असेल, कायदेशीर व्हीप कोणाचा असेल याविषयीचा निर्णय हा पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष करतील। त्यानंतर मग त्यांनी त्या व्हीपच्या अनुषंगाने कोणी व्हीपचं पालन केलं आणि कोणी व्हीपचं उल्लंघन केलं या आधारावरती दोन्ही आमदारांपैकी कोणाला अपात्र ठरवायचं याबाबतचा निर्णय करायचा आहे। आता राहुल नार्वेकरांना ज्यावेळी याविषयीचे आदेश देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना, त्यानंतर मग राहुल नार्वेकरांनी जानेवारी 2024 मध्ये कुणालाही अपात्र ठरवलं नव्हतं, परंतु राहुल नार्वेकरांनी जो निकाल लिहिला तो निकाल लिहित असताना त्यांनी असं म्हटलं की मला जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवायचे, तर ते ठरवत असताना मी निवडणूक आयोगाकडे घटना तपासली, निवडणूक आयोगाने सांगितलं 2018ची घटना योग्य नाही आहे जी रेकॉर्डवर आहे, त्यानंतर मी 1999ची घटना तपासली, त्या आधारे देखील पक्ष संघटना कुणाकडे आहे हे ठरवणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे मग आम्ही ट्रिपल टेस्टच्या आधारावर पक्ष संघटना ही विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंकडे आहे असा निर्णय करतोय असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं होतं। मग एकनाथ शिंदेंनी नेमलेला भरत गोगावले यांचा व्हीप हा राहुल नार्वेकरांनी कायदेशीर ठरवला होता आणि त्यानंतर मग राहुल नार्वेकरांनी एक निर्णय केला की उद्धव ठाकरेंचे आमदारही अपात्र होणार नाहीत आणि एकनाथ शिंदेंचे आमदारही अपात्र होणार नाहीत, त्यामुळे कुणालाही अपात्र करायचं नाही असा स्वरूपाचा निर्णय घेतला होता। आता सध्या कपिल सिब्बल जे युक्तिवाद करतायत तो युक्तिवाद करत असताना ते पहिल्यांदा राहुल नार्वेकरांचं जे निकालपत्र आहे ते कशा प्रकारे चुकीचं होतं, राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती हे सांगतायत आणि त्याशिवाय राहुल नार्वेकरांच्या निकालपत्रामधील काही कमतरता ज्या कपिल सिब्बल यांना वाटतायत
त्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत सध्या सर्वोच्च न्यायालयाला. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की कोणत्या प्रकारे सुभाष देसाई विरुद्ध जे सुरुवातीचं प्रकरण होतं एकनाथ शिंदेंच्या सर्वात पहिल्यांदा जेव्हा एकनाथ शिंदे निघून गेले सुरतला त्यानंतर गुवाहाटीला, त्यावेळी जी दाखल झालेली याचिका होती त्या याचिकेमध्ये घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या घटनापीठामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले होते, मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या मार्गदर्शक सूचना विधानसभा अध्यक्षांसाठी होत्या, निवडणूक आयोगासाठी होत्या की निवडणूक आयोगाने काय करायचंय. तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की निवडणूक आयोगाने थांबायचं नाहीये, निवडणूक आयोगाने आपल्या परीने त्यांच्याकडे आलेल्या वादांचा निर्णय करण्याबाबत त्यांना असलेल्या अधिकारांतर्गत ते निर्णय करू शकतात. त्यांनी केलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील होऊ शकतं, परंतु निवडणूक आयोग त्यांच्या परीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या घटनात्मक मार्गाने ते निर्णय करू शकतात राजकीय पक्ष कुणाचा आहे. तर त्या अनुषंगानेच आपल्याला सर्वांना आठवते की धनुष्यबाण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंना हा निवडणूक आयोगाने घेतला होता आणि पुढे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राजकीय पक्ष संघटना एकनाथ शिंदेंसोबत आहे असा निर्णय दिला होता. त्या विरोधामध्ये आता कपिल सिब्बल म्हणतात की कशा प्रकारे विधिमंडळ पक्ष हा म्हणजे फक्त एक आमदारांचा किंवा विधिमंडळ सदस्यांचा गट असतो आणि तो पूर्णपणे राजकीय पक्ष ठरवू शकत नाही. आता सिब्बल पुन्हा युक्तिवाद करतायत की विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष संघटना ही एकनाथ शिंदेंकडे आहे, उद्धव ठाकरेंकडे नाहीये, असा जो निर्णय घेतला होता तो निर्णय का चुकीचा होता हे सांगण्याचा प्रयत्न सध्या सिब्बल करतायत. त्याशिवाय सिब्बलांचं हे देखील म्हणणं आहे की आम्ही कशा प्रकारे तुम्हाला सांगतोय की पार्टी लीडरशिप जी आहे ज्यांना विधिमंडळामध्ये किंवा भवनामध्ये विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये बहुमत होतं, तर त्या सगळ्यांना तुम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की संबंधित व्यक्तीला गटनेता म्हणून स्वीकारू नका, व्हीप म्हणून स्वीकारू नका, तरीसुद्धा तुम्ही त्यांना व्हीप म्हणून स्वीकारता, गटनेता म्हणून स्वीकारता, अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा सिब्बल हे आता करतायत. आज देवदत्त कामत यांचाही युक्तिवाद होणार आहे, कारण देवदत्त कामतही उद्धव ठाकरेंच्या बाजूने काही मुद्दे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडू इच्छितात. सिब्बलांचं म्हणणं आहे की 10वी अनुसूची ही संपूर्णपणे डिफेक्शन म्हणजे पक्षांतर थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत 10वी अनुसूची भारतीय संविधानामध्ये आहे आणि कपिल सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतात की 10व्या अनुसूच्या अंतर्गत विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार होते त्या अधिकारांच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि आज कदाचित सिब्बलांचा युक्तिवाद हा निष्कर्षाप्रत येईल, त्यानंतर देवदत्त कामत यांचाही युक्तिवाद हा निष्कर्षाप्रत येईल. 7 दिवस जवळपास दररोज 1.5 तास 2 तास कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि हा जो 13 ते 14 तासांचा युक्तिवाद आतापर्यंत या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने करण्यात आलेला आहे. आता सिब्बल सांगतायत की कशा प्रकारे आमची जी लीडरशिप होती म्हणजे पक्षावरती उद्धव ठाकरेंचं जे नेतृत्व होतं त्याला वर्षानुवर्षांची लिजिटिमेसी कशा प्रकारे मिळालेली आहे, कारण त्यावेळेस कोणीही त्यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेतलेले नव्हते किंवा जो पक्ष घटनेसंदर्भातला वाद आहे त्या विषयात देखील कोणत्या प्रकारचे ही आक्षेप हे घेण्यात आलेले नव्हते असं सिब्बलांचं म्हणणं आहे. सिब्बलांचं म्हणणं आहे की जर दोन्ही बाजूंना म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही जर पक्षाच्या संविधानावर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप नव्हता तर या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने पक्षाच्या संविधानावर आक्षेप का घेतला. आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागते दीपक, ती अशी आहे की जर आपण विचार करायचा झाला की पक्षाच्या संविधानावर नेमका आक्षेप कोणी घेतला तर पक्षाच्या संविधानावर आक्षेप निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या संपूर्ण युक्तिवादामध्ये 2018ची पक्ष घटना योग्य होती की अयोग्य होती यावर कुठेही भाष्य केलेलं नाही, परंतु निवडणूक आयोगाने 2018 सालीच आम्ही शिवसेनेला हे कळवलं होतं की तुमची घटना योग्य नाहीये, ती व्यवस्थित करून म्हणजे त्यामध्ये अपेक्षित असलेली लोकशाही तत्वांचा अंतर्भाव करून त्यानुसार ती घटना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात यावी असे निर्देश 2018लाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाला दिले होते उद्धव ठाकरेंच्या. आणि नंतर निवडणूक आयोगाने ज्यावेळी या पक्ष संघटनेसंदर्भात वाद उद्भवला तेव्हा तो वाद उद्भवल्यानंतर त्यांनी पक्षाची घटना
व्यवस्थित नाहीये, रेकॉर्डवर नाहीये आणि त्यामुळे आता विधिमंडळामध्ये कुणाकडे बहुमत आहे, म्हणजे लोकसभेचे खासदार कुणासोबत किती आहेत आणि विधानसभेचे आमदार कुणासोबत किती आहेत हे मोजण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं. आणि मग त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती ही शिवसेना आणि धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला होता. तर आता सिब्बलांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय चुकीचा होता, कारण आमदार अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता, निवडणूक आयोगाचा निर्णय त्यानंतर व्हायला हवा होता. त्याशिवाय सिब्बलांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे या संपूर्णपणे एकनाथ शिंदेंना कोणत्या प्रकारे राजकीय पक्ष संघटनेमध्ये त्यांना पाठिंबा आहे का, समर्थन आहे का, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे का, याविषयीचा कोणताही दस्तावेज किंवा कोणत्याही स्वरूपाचा पुरावा हा विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केला गेला नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने मला सांगितलंय की जर राजकीय पक्षात फूट पडली असेल, म्हणजे एकतर विधिमंडळ पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार नाही, तो राजकीय पक्ष संघटनेकडून नेमला जाईल. राजकीय पक्ष संघटनेत जर फूट पडली असेल तर राजकीय पक्ष संघटना कुणासोबत आहे याविषयीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी करायचा आहे. तो निर्णय करत असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करू शकतात, सल्लामसलत करू शकतात, कारण निवडणूक आयोग हा राजकीय पक्ष संघटनांचं देशभरातल्या सर्व संचालन पाहणारा किंवा नियमन पाहणारा अशी एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष ही एक घटनात्मक पद आहे. त्यांनी एका दुसऱ्या घटनात्मक संस्थेसोबत म्हणजे निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत केली की शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी आपण कुठला मार्ग अवलंबायचा. तर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने हे ठरवत असताना मला कोणताही नवा पायंडा किंवा नवा मार्ग दाखवलेला नाही. त्यामुळे जो एक्झिस्टिंग मार्ग आहे, जो 1971 साली सादिक अली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाखवला होता, तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फॉलो केला. त्यानुसार ट्रिपल टेस्टच्या आधारावर पक्ष कुणाकडे आहे हे ठरवायचं होतं. ट्रिपल टेस्टमध्ये पक्ष संघटना किंवा म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार पक्षाची संघटना कुणासोबत आहे याबाबतचा निर्णय करण्याच्या वेळी राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला. निवडणूक आयोगाने त्यांना तीच गोष्ट सांगितली जे त्यांनी स्वतःच्या निर्णयात लिहिलेली आहे की शिवसेनेचे संविधान 2018चं फॉल्टी आहे, त्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी केल्या गेलेल्या नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्याला वैध संविधान म्हणून मान्यता दिलेली नाही. 1999चं संविधान रेकॉर्डवर आहे, परंतु 1999च्या संविधानाआधारे पक्ष संघटना कुणाकडे हे आता ठरवणं शक्य नाही. मग शेवटी ट्रिपल टेस्टमधला शेवटचा पर्याय म्हणून विधिमंडळ आणि संसदेमध्ये कुणाकडे किती बहुमत आहे या आधारावर शिवसेना पक्ष कुणाचा याविषयीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. त्यांनी कोणत्याच आमदारांना अपात्र ठरवलं नाही आणि याच आधारावर निवडणूक आयोगाने सुद्धा निर्णय घेतला. आता सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की राजकीय पक्ष कुणाचा आहे किंवा राजकीय पक्षामध्ये वाद आहे अशा स्वरूपाचा निष्कर्ष राहुल नार्वेकरांनी काढायला नको होता, कारण ज्या दिवशी याचिका दाखल झाल्या होत्या आमदार अपात्रते संदर्भातल्या त्या दिवशी कोणत्याही स्वरूपाचा वाद हा राजकीय पक्ष संघटनेमध्ये उद्भवलेला नव्हता. त्यानंतर कपिल सिब्बल म्हणतायत की ज्या प्रकारची सुनावणी ही राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली आमदार अपात्रता प्रकरणामध्ये, त्या सुनावणी दरम्यान राजकीय पक्ष कुणाकडे आहे किंवा राजकीय पक्ष संघटनेमध्ये एकनाथ शिंदेंना समर्थन आहे, एकनाथ शिंदेंकडे बहुमत आहे, अशा स्वरूपाचे कोणतेही पुरावे हे राहुल नार्वेकरांसमोर सादर केले गेले नाहीत असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सिब्बल म्हणतायत की कशा प्रकारे पक्षाचं संविधान हे 2018चं जे मूळ संविधान आहे ते संविधान व्यवस्थित नव्हतं, जे रेकॉर्डवर आहे. आता सध्या सिब्बल निवडणूक आयोगाने जे राहुल नार्वेकरांसोबत कम्युनिकेशन केलं या संदर्भात आणि ज्याविषयीचा उल्लेख राहुल नार्वेकरांच्या आदेशामध्ये आहे ती बाब सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आहेत. ते म्हणतायत की पक्षाचं संविधान कुणाकडे आहे, पक्षाचं संविधान हे 1999चं कुणाचं आहे या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा कोणत्याही प्रकारचे ठोस निष्कर्ष हे राहुल नार्वेकर यांच्यासमोर नव्हते असं सध्या कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सिब्बलांनी हे देखील म्हटलेलं आहे की